मंडळी, आज बनवूया कटोलेची भाजी, जी अतिशय औषधी गुणांनी भरलेली आहे, पौष्टिक आहे। तर चला मग रेसिपी बघूया। तर इथे पाव किलो कटोले स्वच्छ धुवून असे उभे लांब पातळ कापून घेतलेले आहे। निंबर बिया असल्या तर काढायचे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे। यामध्ये 3 ते 3.5 पळी तेल टाकलं, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक कापलेल्या टाकल्या, एक मोठा कांदा बारीक चिरलेला तो कापून टाकून घेतलेला आहे, 10-12 कढीपत्त्याची पानं टाकून परतून घेतलं। त्यानंतर अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला हिंग टाकायचं आणि छान परतवायचं। एक बारीक कापलेला टोमॅटो टाकून तोही शिजेपर्यंत परतवायचा। आता यामध्ये पाव चमचा भर काळा मसाला टाकत आहे, 1.5 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद टाकत आहे आणि 1 ते 1.5 चमचा किंवा 2 चमचा धना पावडर टाकायची आणि हे सगळे मसाले छान आपल्याला परतून घ्यायचे आहे आणि मस्त थोडंसं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे मी बघा। आता त्यानंतर आपण जे कटोले कापून ठेवलेले आहे त्या मसाल्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि छान असे मिक्स करायचे आहे कटोले। तर खूप अशी चविष्ट भाजी बनते अशा पद्धतीची। तर कटोले टाकून घेतले, छान मिक्स केले, चवीप्रमाणे यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचं आणि जर आपल्याला यामध्ये पाण्याचा सपका द्यायचा असेल तर तसंही आपण सपका देऊन शिजवू शकतो किंवा वाफेवर पण शिजवू शकतो। मी झाकण ठेवून 5 मिनिटं लो फ्लेमवर शिजवलं, त्यानंतर झाकण काढून एकदा खालीवर करून घेतलं आणि पुन्हा 5 मिनिटं शिजू दिले। मस्त अशी कटोले छान शिजून गेले। वरून बारीक कापलेली कोथिंबीर टाकली आणि गरमागरम ही आपल्याला खायची आहे। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब